हॅलो एव्हरीवन मित्रांनो, मी ओमकार. तर तुम्ही थंबनेल बघून आलेला असाल की तुम्हाला आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत COEP कॉलेजविषयी सर्व काही इन्फॉर्मेशन. मित्रांनो, चला आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया कॉलेजमध्ये कट ऑफ, एलिजिबिलिटी, कॉलेजमध्ये ॲडमिशन कसं भेटणार, त्याच्यानंतर इनटेक काय असणार, सर्व काय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे बघा, महाराष्ट्रामधील COEP हे टॉपचं कॉलेज आहे. बघा, तुम्ही पाहू शकतात बेटर दॅन NIT अँड IIITs. मित्रांनो, इथलं प्लेसमेंट, त्याच्यानंतर एज्युकेशन सिस्टीम आणि कॉलेज खूप पुराणं म्हणजे जुनं कॉलेज आहे. त्याचं कॉलेजमध्ये खूप असे म्हणजे टीचिंग वगैरे एकदम क्वालिटीचे असते आणि इथली मेन म्हणजे प्लेसमेंट बघायचं गेलं तर हायेस्ट प्लेसमेंट. मित्रांनो, विषय सोडून द्या, NIT आणि IIIT पेक्षा पण बेटर इथं प्लेसमेंट भेटते. हे बघा, आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे COEP कॉलेज आहे ना, म्हणजे त्याचं कॉलेज टाईप कोर्स कोणता आहे, त्याच्यानंतर इलिजिबिलिटी काय असणार, कॉलेजचं लोकेशन काय आणि कॉलेजचं फी स्ट्रक्चर काय असणार. आत्ता आहे ना, कॉलेजमध्ये इनटेक, कॉलेजमध्ये कोणते कोणते कोर्स आहे आणि ॲडमिशन मोड, कॉलेजचं प्लेसमेंट काय आहे. आता तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं म्हणलं तर हे सर्व काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी आपण ह्या व्हिडिओमध्ये सर्व हे प्लेसमेंट, त्याच्यानंतर कॉलेजचा कॅम्पस कसा आहे, सर्व काय पाहणार आहोत. हे बघा, कॉलेजचं पूर्ण नाव COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. मित्रांनो, आता हे नवीन नाव आहे, म्हणजे पहिल्यांदी COEP होतं म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. ठीक आहे. आता कॉलेजचा टाईप काय आहे, हा युनिटरी पब्लिक युनिव्हर्सिटी ऑफ गव्हर्नमेंट महाराष्ट्र म्हणजे कॉलेजचं टाईप आहे, इन्स्टिट्यूट आहे. त्याच्यानंतर कॉलेजची थोडीशी हिस्ट्री बघायचं म्हणलं तर कॉलेजचं ओल्ड नाव म्हणजे हिस्टॉरिकल नेम आहे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. ठीक आहे. आता कॉलेज इस्टॅब्लिश कसं झालं मित्रांनो, हे कॉलेज आहे ना, ओल्ड कॉलेज आहे, 1844. ओके. त्याच्यानंतर कॉलेजचं लोकेशन, मित्रांनो हे कॉलेज आहे ना, जे पुण्यामध्ये आहे ना, प्रीमियम लोकेशनला आहे. म्हणजेच शिवाजीनगर एरिया म्हणजे हा प्रीमियम लोकेशन, म्हणजे कॉलेज हे प्रीमियम लोकेशनला असल्यामुळं खूप चांगलं आहे. आणि कॉलेजचा कॅम्पस आहे ना, एक 37 एकरचा कॅम्पस आहे. ठीक आहे. कॉलेजचं ग्रेड आहे ना मित्रांनो, थोडी बाय मिस्टेक झाली इथं, PICT झालेलं आहे, तर COEP A+ कॉलेजचं ग्रेड आहे. जे कॉलेजचा कोड आहे ना 16006. ओके. कॉलेजची NIRF रँकिंग आहे ना, हा इंजिनिअरिंगसाठी आहे 90 असेल. आणि त्याच्यानंतर स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटी 43 रँकिंग आहे. आणि युनिव्हर्सिटी ओव्हरऑल म्हणजे NIRF रँकिंग ह्याची 150 to 200 बँड एवढ्यामध्ये आहे. ओके. हां, आता आपण ह्या कॉलेजमध्ये ब्रँचेस कोणत्या कोणत्या आहेत ते पाहणार आहोत. मित्रांनो, इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर ENTC, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, मेटलर्जी अँड मटेरियल टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग. ही खूप जुनी ब्रँच आहे, म्हणजे जवळपास कॉलेज स्टार्ट झालं तेव्हापासून ही ब्रँच आहे. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रियल मॅनेजमेंट, त्याच्यानंतर रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजंट आणि बी प्लॅनिंग म्हणजे प्लॅनिंगसाठी आहे फक्त तिथं. आता कॉलेजमध्ये ब्रांच आणि त्यांचा इनटेक, ब्रांच आणि ब्रांच वाईज इनटेक. हे बघा, जे सिव्हिल इंजिनिअरिंग आहे ना, तुमचा 150 इनटेक आहे. म्हणजे इथं कसं टाईप तुमचे जे 30 जागा आहेत ते म्हणजे ऑल इंडिया रँकने फिल केलं जातं 20% जे. आणि हे बाकीचे सर्व हे इनटेक दिलेलं आहे. मेन सर्व ब्रांचचा इनटेक आहे. मित्रांनो, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. बाकीच्या पण ब्रांचेस आहेत इथं, सर्व ऑल ब्रांचचा इनटेक दिलेला आहे. हे AI अँड मशीन लर्निंगचा पण इनटेक, ऑल ब्रांचेसचा इनटेक दिलेला आहे, प्रॉपर इनटेक. ओके. फी स्ट्रक्चर, मित्रांनो आता कॉलेजसाठी ना फी स्ट्रक्चर म्हणजे काय एवढं जास्त नाही. ओपनसाठी पूर्ण फीस 1,56,464 एवढं आहे. आणि बाकीचा पण तुम्ही बघू शकता तुमच्या कॅटेगरीनुसार. SC ST साठी फक्त 9,716 आहे. बाकीची OBC NT, OBC NCL 79,464 एवढं आहे. इथला आहे ना, म्हणजे जास्त फी स्ट्रक्चर काय फीस जास्त नाहीये. त्याच्यामुळे फक्त तुम्ही
चांगला पर्सेंटाईल घ्या आणि तुम्हाला हे कॉलेज भेटू शकतं. हे 98-99च्या पर्सेंटाईल एवढा विचार करा. तुम्हाला COEP पाहिजे असेल तर कॉलेज टॉपचं कॉलेज आहे मित्रांनो. इथून तुम्ही पास आउट झाला, तुम्हाला 15-20 लाखाचं प्लेसमेंट इझी भेटून जातं. जर तुम्ही चांगला म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये जे कंटिन्यू चांगला हे ठेवला, बाकीच्या स्किल ठेवल्या, तर तुम्ही टॉपचं पॅकेज पण घेऊ शकतात. ओके. आता कॉलेजमध्ये तुम्हाला म्हणजे कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी इलिजिबिलिटी काय पाहिजे, त्याच्यानंतर 12वीला पर्सेंटेज काय पाहिजे, सर्व काय आपण हे पाहणार आहोत. हे बघा, इलिजिबिलिटी तुम्ही ना आता इथे ना जवळपास 80% हे सीट रिझर्व असतात EMST CETच्या स्टुडंटसाठी. म्हणजे 80% ॲडमिशन आहेत ना हे EMST CET थ्रू होतात, EMST CETच्या स्कोअरवर. आणि जे 20% आहेत ना ते आहेत ना ते ऑल इंडिया रँक म्हणजे JEE मेन्सच्या मार्कहून तुम्हाला ते ॲडमिशन भेटून जातात. ओके. पण स्टुडंट आणि इथंही का नाही मॅनेजमेंटचा कोटा वगैरे असं काय नाही आहे. त्याच्यामुळे फक्त जे 80% तुमचे ॲडमिशन आहेत ना EMST CET थ्रू होणार आणि जे बाकीचे उरलेले 20% ॲडमिशन आहेत ना ते फक्त JEE मेन्सच्या म्हणजे ऑल इंडिया रँकवरून तुम्हाला हे कॉलेज भेटू शकते. ओके. आणि हिची अजून एक इलिजिबिलिटी काय असणार, तुम्ही 12वी पास फिजिक्स, मॅथ आणि केमिस्ट्री किंवा अदर काही सब्जेक्ट असते ना IT CS वगैरे ते सब्जेक्ट असायला पाहिजेत. आणि मिनिमम तुम्ही जर ओपनमध्ये असाल ना तर 45% तुमची तिन्हीची म्हणजे पर्सेंटेज आलं पाहिजे आणि अदर कॅटेगरीमध्ये असाल तर एक 40% एवढं पाहिजे. हे बघा, आता ह्याच्यासाठी ना तुम्हाला ॲडमिशनला म्हणजे EMST CET एक द्यावं लागेल आणि त्याच्यानंतर ऑल इंडिया रँक म्हणजे JEE मेन्सच्या ॲडमिशनवरून तुम्हाला कॉलेज भेटू शकतं. पण इथला कट ऑफ खूप हाय आहे मित्रांनो. त्याच्यामुळं तुम्ही जर COEPचा विचार करत असाल ना तर चांगले पर्सेंटाईल घ्या CETला. ओके. आता JEE मेन्सचा कट ऑफ काय असणार इथं कॉलेजसाठी सर्व ब्रँचसाठी दिलेला आहे. तर कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी पाहिजे असेल तर 99+ पाहिजे तुम्हाला, 99+. ह्याच्यामुळे तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल रोबोटिक इन AI, त्याच्यानंतर 99 म्हणजे सर्व 98, 99. थोडंफार जरा मेकॅनिकलकडे आलं ना 98, 97च्या आसपास जातं. पण हे पण ह्या वर्षी खूप 98, 99च्या चान्सेस आहेत. कट ऑफ हाय होणार आहेत. हे सिव्हिलचं पण आहे ना, इथं सिव्हिलचं जास्त असणार, हाय होणार. सिव्हिलचं थोडंसं वाढण्याचे चान्सेस जास्त आहेत मित्रांनो. तर चांगला अभ्यास करा CETसाठी. त्यासाठी आपण म्हणजे आपल्या चॅनेलवर सर्व व्हिडिओ या मॅथचे अपलोड केलेले आहेत. थँक्यू. आता जे EMST CETचा कट ऑफ काय असणार, आता सर्व मेन म्हणजे आपल्याला ॲडमिशन घ्यायचं म्हणलं तर CET थ्रूच भेटणार आहे. इथं काय मॅनेजमेंट कोटा काय असलं नाही आहे. त्याच्यामुळे EMST CETला चांगले पर्सेंटाईल घ्या. EMST CET कम्प्युटर इंजिनिअरिंगचा विचार करत असाल तर 99.91 ह्याच्यापेक्षा पण हाय जास्त आहे. आणि बाकीच्या ब्रँचसाठी तुम्ही बघू शकता, त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. ओके. सर्व ब्रँचचं दिलेलं आहे किती इंटेक जाऊ शकतो. एक्सपेक्टेड आहे 2026साठी कट ऑफ खूप जास्त आलेला आहे 99.90 किंवा ह्याच्यापेक्षा जास्त पण असू शकतो. अदर ब्रँचेसचं पण बघू शकतात तुम्ही, रोबोटिक्स अँड AI, परत ENTC इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजे 99+च पाहिजे मित्रांनो कॉलेजला. हे तुमचं ॲडमिशन असते ना हे म्हणजे पर्सेंटाईलवर नाही रँकवर ॲडमिशन होतात. ते रँकवर ते तुम्हाला नंतर समजून जाणार, आपण त्याचे व्हिडिओ टाकणारच आहोत. हां. आता आपल्याला जर इंजिनिअरिंगला तुम्ही आलात, मेन म्हणजे असतं प्लेसमेंट. प्लेसमेंट कसं आहे कॉलेजचं, टॉपचा विषय हो. इथं तुम्हाला प्लेसमेंटचा विषय हे बघा, हायेस्ट पॅकेज 52 लाख आहे. एक वर्षात तुम्ही 52 लाख रुपये कमवू शकतात. फक्त चांगली इंजिनिअरिंग, चांगले पर्सेंटाईल घेतले, COEPला ॲडमिशन भेटलं, चांगल्या ब्रँचला ॲडमिशन भेटलं, त्याच्यानंतर तुमच्यामध्ये चांगले स्किल आले. हे बघा, कम्प्युटर इंजिनिअरिंगचं ॲव्हरेज पॅकेज आहे. तुम्ही इथून पास आउट झालात कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये एक 17-18 लाख तुम्हाला इझी भेटून जातं. COEP मधून पास झाला. COEP मित्रांनो जोक नाही आहे, चांगल्याची ड्रीम आहे COEP कॉलेज. हे बघा, बाकी ब्रांचेससाठी पण ॲव्हरेज पॅकेज आहे. तुम्ही समजा मेकॅनिकलमधून पास झाला, 8-9 लाख रुपये इझी भेटून जाईल. फक्त चांगला अभ्यास करा. हे बघा, बीटेकचं प्लेसमेंट आहे मित्रांनो. इथं 2023चं प्लेसमेंट आहे. सर्व प्लेसमेंट दिलेलं आहे. ॲव्हरेज प्लेसमेंट, इथला हायेस्ट सॅलरी, परत ॲव्हरेज मित्रांनो 10-12 लाखाचं इझी भेटून जातं तुम्हाला इथं प्लेसमेंट. हे बघा, सर्व ब्रांच आहे इथलं म्हणजे आत्तापर्यंत 2021 to 2025 म्हणजे सर्व इथलं ॲव्हरेज प्लेसमेंट सर्व काही दिलेलं आहे. ॲव्हरेज प्लेसमेंट वगैरे किती असणार
कॉलेजचं प्लेसमेंट वगैरे खूप चांगलं आहे. बघा कॉलेजमध्ये टॉप टॉप हायेस्ट चांगल्या चांगल्या कंपन्या येतात. हे पाहू शकतात तुम्ही कॉलेजमध्ये हायेस्ट पॅकेज 52 लाख. त्याच्यानंतर ऑफर खूप सारे आहेत. आणि येतं आहे का नाही, म्हणजे जी इंटर्नशिप असते ना तुमची, इंटर्नशिपला पण एक 3-4 लाखाचं तुम्हाला इझी चांगली इंटर्नशिप भेटते. असं कोणत्या पण कॉलेजमध्ये भेटत नाही. तुम्ही बाकी कॉलेज बघायला गेलात ना, तर तिथं प्लेसमेंट असतं 3-4 लाखाचं ॲव्हरेज. तिथं तुम्हाला इंटर्नशिप भेटायला लागली, पेड इंटर्नशिप CUEP कॉलेजमध्ये 3-4 लाखाची. मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली आणि तुम्हाला म्हणजे बाकी अजून काही डाऊट असेल ना, तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते एकदा कमेंट करून सांगा. ठीक आहे, थँक्यू.